नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विषय कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। शेतकरी बंधूंनो, पीक म्हणायला गेलं तर त्यात वेगवेगळी पिकं आहेत आणि त्यात महत्त्वाचं पीक म्हणजेच कापूस। आणि कापूस हे नगदी पीक आहे आणि आपल्या राज्याचं जे वातावरण आहे, हवामान आहे ते या पिकासाठी अनुकूल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली जाते। मात्र गेल्या काही वर्षांचा विचार करता मजूर टंचाई असो, बाजारभावातील चढ उतार असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव असो, कापूस पिकाची जी उत्पादकता आहे ती घटलेली आहे। आणि जर आपल्याला उत्पादकता वाढवायची असेल तर भारतीय कृषी संशोधन केंद्रातर्फे अतिशय सुंदर असा जे तंत्रज्ञान आहे ते राबवण्यात आलेले आहे आणि ते म्हणजे सघन कापूस लागवड तंत्रज्ञान। नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। आणि यासाठी आज स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे जालना खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी सर यांना। सर नमस्कार। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत सर। सर, कापूस पिकाबद्दल बोलताना आपण देश आणि राज्याचा जर विचार केला तर उत्पादकता आणि कशा पद्धतीने याची लागवड केली जाते काय सांगाल? मॅडम, कापूस हे आपल्या भारतातील, आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं नगदी पीक आहे। आणि भारतामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान आलं त्याच्यामध्ये BG1 आणि BG2 या तंत्रज्ञानाचे वाण मोठ्या प्रमाणात घेतले जातात। आणि भारतामध्ये पूर्ण जगाचं क्षेत्र जर पाहिलं आपण 20% क्षेत्र आपल्या भारतामध्ये कापसाचं आहे। जगामध्ये पूर्ण 306 लाख हेक्टर क्षेत्रावरती कापूस घेतला जातो आणि आपल्या भारताचं क्षेत्र जर पाहिलं तर 115 लाख हेक्टर क्षेत्रावरती कापूस घेतला जातो। एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आपण भारतामध्ये कापसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे। आणि उत्पादकता जर पाहिली तर उत्पादकता ही आपल्याला इतर देशाच्या तुलनेमध्ये भारतातली कमी आहे। कारण भारतामध्ये आपण बागायतीन कोरडवाहू क्षेत्र जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला कोरडवाहू क्षेत्र हे 67% आहे आणि 33% क्षेत्र हे बागायती आहे। म्हणजे पाण्याची उपलब्धता ही आपल्याकडे कमी आहे। आणि कापसाची उत्पादकता जर आपण पाहिली आपल्या देश पातळीवरती, जागतिक पातळीवरती जगाचं ॲव्हरेज आपण पाहिलं तर 830 किलो रुई प्रति हेक्टरी उत्पादकता आपल्या जगाची आहे। आणि आपल्या भारताची उत्पादकता आपण जर पाहिली तर 437 किलो रुई, म्हणजे जगाच्या उत्पादकतेपेक्षा आपल्या भारताची उत्पादकता फार कमी आहे। म्हणजे 437 किलो रुई प्रति हेक्टरी उत्पादकता आपल्या भारताची त्या ठिकाणी आहे। इतर देशासोबत जर आपण तुलना केली तर आपण चीनची उत्पादकता पाहिली तर 2200 किलो रुई प्रति हेक्टरी आहे, जिथं आपली 437 किलो आहे। ब्राझीलची आपण पाहिली तर 1800 किलो रुई प्रति हेक्टरी उत्पादकता आहे। म्हणजे उत्पादकच्या मानानं आपण आपला देश फार कमी उत्पादकता आपली कापसाची आहे। म्हणून तुलनेनं आपल्याला त्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। कारण मोठ्या प्रमाणात आपला कापूस कोरडवाहू क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो, ते फोकस आपल्याला करण्याची गरज आहे। महाराष्ट्रात सुद्धा एक महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 42 लाख हेक्टर क्षेत्र आज त्या कापसाखाली महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे। आणि उत्पादकता जर पाहिली आपण तर देश पातळीवरती 437 किलो रुई प्रति हेक्टरी उत्पादकता आहे। महाराष्ट्राची जर पाहिली आपण तर त्या ठिकाणी 322 किलो रुई प्रति हेक्टरी उत्पादकता आहे। म्हणजे तुलनेनं जगाच्या उत्पादकतेपेक्षा भारताची कमी आहे आणि भारताच्या उत्पादकतेपेक्षा आपल्या महाराष्ट्राची उत्पादकता कमी आहे। आणि म्हणून कापसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे, पण तो उत्पादकता पाहिजे त्याप्रमाणे मिळत नाही आणि म्हणून शेतकरी बांधवांना तो कापूस परवडत नाही। आणि म्हणून आपल्याला उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे। तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आलेलं आहे, म्हणून आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण जितका करू तेवढं कापसाच्या उत्पादकतेमध्ये आपण वाढ करू आणि एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा नफा त्या ठिकाणी मिळू शकतो। म्हणून आपण कापसामधलं उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। राज्यामध्ये सर कोणत्या परिस्थितीमध्ये कापूस लागवड केली जाते आणि मग उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा कोणत्या तंत्रज्ञानाची गरज आहे? राज्यामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या राज्याचा जर विचार आपण केला
तर त्या ठिकाणी जवळपास 35% क्षेत्र हे जी की हलकी जमीन आहे त्या ठिकाणी कापूस घेतला जातो आणि 65% क्षेत्र ही त्या ठिकाणी मध्यम ते भारी जमिनीमध्ये कापूस घेतला जातो. म्हणजे मोठा वर्ग हा जी काही हलकी जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कापूस घेतला जातो. आणि महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर 80 ते 90% क्षेत्र हे कोरडवाहूचं आहे, 10% क्षेत्र त्या ठिकाणी बागायतीचं आहे. या परिस्थितीमध्ये म्हणजे बागायती क्षेत्र महाराष्ट्रामध्ये तुलनेनं कमी आहे. कोरडवाहू परिस्थितीमध्ये हलक्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस घेतला जातो. म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी काही उत्पादकता कमी आहे शेतकऱ्यांची ती उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. म्हणून आज आपल्याकडे जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे ते BG1 आणि BG2 किंवा बाजारामध्ये बोलगार्ड 1 आणि बोलगार्ड 2 अशा 2 प्रकारच्या तंत्रज्ञानाचा कापूस आज भारतामध्ये आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे सघन कापूस लागवड तंत्रज्ञान एक नवीन प्रकारचं आपल्याला तंत्रज्ञान जे CICR आहे, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर, यांनी विकसित केलेलं आहे. म्हणजे कोरडवाहू परिस्थितीमध्ये हलकी जमीन असेल, मध्यम असेल, बारीक काळीची जमीन असेल त्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा कापूस जर आपण घेतला तर निश्चित आपल्याला उत्पादकता डबलनं आपल्याला वाढवता येऊ शकते, खर्च आपल्याला कमी करता येऊ शकतं. आणि जे हवामानातील बदल आहे, निसर्ग बदलत आहे, पाऊस जास्त पडतो, कधी कमी पडतो, या बदलत्या हवामानामध्ये आपल्याला या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा कापूस जास्त देऊ शकतो. आणि जे प्रगत राष्ट्र आहेत, जे आता आपण उल्लेख केला, ब्राझीलचा केला, चायनाचा त्या ठिकाणी केला, तिथली उत्पादकता कशामुळे जास्त आहे तर त्या ठिकाणी सघन या लागवड तंत्रज्ञानाचा HDPS त्या ठिकाणी रोपाची संख्या वाढवणं, घनता वाढवणं आणि एकरी झाडाची संख्या वाढवून त्या देशामध्ये उत्पादकता वाढवलेली आहे. म्हणून आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा म्हणजे झाडाची संख्या वाढवून आपण निश्चित त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकू. म्हणून त्या पद्धतीनं वापर करण्याची गरज आहे. पण नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे, सघन कापूस लागवड तंत्रज्ञान, यामध्ये कशा पद्धतीनं पीक घेऊ शकतात शेतकरी? आत्ताच आपण चर्चा केली की चांगलं तंत्रज्ञान आज केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर यांनी विकसित केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये जे काही कोरडवाहूचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी चांगलं उत्पादन देण्याची क्षमता या सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून या पद्धतीचं कापूस घेत असताना म्हणजे सघन लागवड तंत्रज्ञान काय तर रोपाची संख्या वाढवणं. जी एकरी आपण एक बॅग आपण शेतकरी वापरतात एका एकरसाठी, त्या ठिकाणी बॅगची संख्या जास्त वाढवणं. म्हणून हे प्रकार काय आहे तर आपल्याला त्या ठिकाणी हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी आपण लागवडीचं अंतर बदलणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे आपण जर पाहिलं तर शेतकरी 4x1.5 4x2 या प्रकारचं लागवडीचं अंतर ठेवतात. मग तो बागायती क्षेत्र जरी असेल, कोरडवाहूचं क्षेत्र जरी असेल तर शेतकरी सारखंच अंतर ठेवतात. आणि पर्यायानं झाडाची संख्या कमी बसते, उत्पादन त्या ठिकाणी कमी येतं. म्हणून या प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे सघन कापूस लागवड तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानामध्ये हलकी जमिनीमध्ये कोरडवाहू परिस्थितीमध्ये आपल्याला जे अंतर ठेवायचं आहे 2 तासामधलं अंतर आपल्याला 3 फूट ठेवायचं आहे. आणि 2 झाडातलं अंतर, 2 बियातलं अंतर टोकन करत असताना आपण 15 सेंटीमीटर ठेवायचं आहे. या पद्धतीने जर लागवड केली आपण तर एका एकरला आपण त्या ठिकाणी 29,829 झाडं आपण बसवू शकतो. म्हणजे आपल्याला एका एकरला शेतकऱ्यांना जो खर्च करावा लागणार आहे, जी बॅग वापरावी लागणार आहे त्या ठिकाणी बॅग आपल्याला 6 बॅग त्या ठिकाणी लागतील. जिथं शेतकरी 1 ते 1.5 बॅग एका एकरला वापरतोय त्या ठिकाणी आपल्याला या परिस्थितीमध्ये 6 बॅग जर वापरल्या आपण आणि लागवडीचं अंतर थोडं आपण बदललं तर निश्चित आपल्याला हलक्या जमिनीमध्ये, आज परिस्थिती अशी आहे की 4 क्विंटल 5 क्विंटलच्या वर शेतकरी जात नाही हलक्या जमिनीमध्ये. कोरडवाहू परिस्थिती आहे, पाणी त्याच्याकडे उपलब्ध नाहीये. या परिस्थितीमध्ये तो 4 क्विंटलच्या पुढे जायला तयार नाही. म्हणून या सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये फक्त थोडा बदल त्या ठिकाणी करायचा आहे. तर या पद्धतीनं आपण 3 फूट बाय 15 सेंटीमीटर या प्रकारची लागवड 6 बॅग एका एकरला या प्रकारे केली तर उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. आणि दुसरी जी कमी अंतरावरील कापूस, ज्या ठिकाणी आपल्याला थोडं मध्यम आणि सुपीक काळी जमीन आहे, कोरडवाहू परिस्थिती आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपण 2 तासातलं अंतर 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर 1 फूट या पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला जवळपास 14,000 झाडं एका एकरला बसतात. आणि म्हणून आपल्याला सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये फक्त एकरी झाडाची संख्या वाढवणं तितकंच गरजेचं आहे. बियाण्यावरला खर्च आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडली परिस्थिती वेगळी आहे, कोरडवाहूचं क्षेत्र आपल्याकडे आहे, निसर्गावरती आपला कापूस अवलंबून आहे. म्हणून या प्रकारचं तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. मी थोडं त्याचा परिणाम या ठिकाणी सांगू इच्छितो. जर आपण 3 बाय 15 सेंटीमीटर 2 तासातलं अंतर 3 फूट आणि 2 झाडातलं 15 सेंटीमीटर आपण 29,000 झाडं एक ॲव्हरेज आपण त्या ठिकाणी घेतोय. आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 4-5 क्विंटलच्या वर उत्पादन येत नाही. परंतु आपण या परिस्थितीमध्ये प्रत्येक झाडाला 10 जरी बोंड घेतले
आणि आपण एका झाडाचा कापूस 4 ग्रॅम एका बोंडाचं वजन 40 ग्रॅम आपण कापूस एका झाडाला घेऊ शकतो. हा. आणि 29,000 झाडं आहेत आपल्याला, तर त्या ठिकाणी 11 ते 11.5 क्विंटल हम्म. कोरडो परिस्थितीमध्ये हलकी जमीन ज्या ठिकाणी 1 फुटापेक्षा कमी खोलीची जमीन आहे हम्म. त्या ठिकाणी आपण 11-11.5 क्विंटल आपण कोरडो परिस्थितीमध्ये जे आज 4 क्विंटल 5 क्विंटल येत आहे हम्म. तिथं आपण 11 क्विंटल 11.5 क्विंटल म्हणजे घेऊ मुळातच शकतो. शेतकऱ्यांनी पद्धतीनं. पारंपरिक पद्धत जी आहे ती न वापरता अंतर जवळ ठेवून जास्त त्याची दुपटीने आपण जर लागवड केली तर त्याचा जास्त त्याचा फायदा जास्त होईल. फायदा होतो. यामध्ये सुद्धा सर सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये सुद्धा बियाणं म्हणा किंवा मग वाण याची निवड सुद्धा गरजेची आहे, तर ती कशी करावी खूप शेतकऱ्यांनी? चांगला प्रश्न आपण विचारलात की आपण पारंपरिक पद्धतीमध्ये वेगळे वाण आपण त्या ठिकाणी वापरत हा. होतो, जास्त वाढणारे वापरत होतो. आणि सघन लागवड पद्धतीमध्ये आपण अंतर आपण कमी केलेलं आहे. हम्म. 2 तासातलं 2 झाडातलं अंतर आपण कमी केलेलं आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं की वाणाची निवड करणं. हा. पण वाण निवडत असताना जे कॉम्पॅक्ट वाण आहेत, उबट वाढणारे आहेत, कमी उंची ज्या वाणाची आहे आणि पहिल्या फांदीवरती जे फांद्या आपल्याला पहिला मिळणार आहे त्या ठिकाणी फांदीवरती बोंड टिकून ठेवण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे बरं. असे वाण आपल्याला निवडणं गरजेचं आहे. म्हणजे कमी वाढणार आहे, जिथं फांदीची लांबी सुद्धा कमी असेल या प्रकारचे वाण जे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. हम्म. अनेक कंपन्या आपल्याकडे आहेत, त्या कंपन्याचं वाण घेत असताना फक्त या पद्धतीचा तो वाण आहे का हे शेतकऱ्यांनी पाहणं गरजेचं आहे. दुसरं आपल्याला पाहायचं की तो वाण कीड आणि रोगास प्रतिकारक्षम आहे का अच्छा. हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला किडीचं आणि रोगाचं व्यवस्थापन कमी खर्चामध्ये होऊ हम्म. शकतं. म्हणून त्या पद्धतीनं हे 2 निकष जर आपण ठेवले आणि बोंड लागत असताना आपल्याला लवकर बोंड लागणार आहे कमी कालावधीमध्ये आणि एकाच वेळेस त्या झाडावरती बोंड हम्म. टिकवण्याची किंवा घेण्याची क्षमता असलेले वाण हे 3 घटक जर आपण त्या ठिकाणी पाहिले त्या हा. पद्धतीचा वाण आपण जर घेतला निश्चित आपण कोरडो परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ. म्हणून सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक आहे अंतर कमी केल्यानंतर की वाण चांगला पण- निवडणे त्या पण मग पद्धतीने त्यामध्ये आपण सुद्धा करावं. कुठल्या ठराविक वाणांची नावं सांगू शकता का की ही वाणं शेतकऱ्यांनी त्या घेतली ठिकाणी पाहिजेत? केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने सुद्धा काही वाण विकसित केलेले बरं. आहे. सूरजसारखं वाण त्या ठिकाणी आहे. काही प्रायव्हेट कंपनीचे सुद्धा आहेत, पण प्रायव्हेट कंपनीचे वाण अनेक आहेत. जवळपास हा, हा. 1000 ते 1100 वाण आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. म्हणून जो आपण पाहिलेला आहे कुठल्याही वाणाला बळी न पडता हम्म. जे चांगले वाण आहेत कमी अंतरावरती आम्ही जे प्रात्यक्षिक आमच्या भागामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जे वाण चांगले सरस ठरलेले आहेत त्याच्यामध्ये अर्मिता नावाचा वाण आहे किंवा रे 888 नावाचा वाण आहे. हम्म. या प्रकारचा कुठल्याही कंपनीचा अच्छा. जो कॉम्पॅक्ट आहे, सरळ वाढणारा आहे, फांदीची त्या ठिकाणी लांबी कमी आहे हम्म. आणि कीड रोगास प्रतिकार आहे या प्रकारचा वाण मी 2-3 नावं या ठिकाणी सांगितलेले आहेत. बरं. तेच घ्यावे असे नाही, हा. जे बाजारामध्ये उपलब्ध या प्रकारचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहेत. मुळात म्हणजे तुम्ही वाणाचा सांगितल्याप्रमाणे जास्त उंचीची नसावीत ती आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा फांद्यांची वाढ आणि बोंड जास्त येतील अशा अशा पद्धतीने ते प्रकारचं वाण निवडले आपण पाहिजे. घ्यावं. जसं आपण पाहायला गेलं तर कापूस लागवड केल्यानंतर वाढ म्हणा किंवा त्याचं व्यवस्थापन आहे याचा आणि मग सघन कापूस लागवड तंत्रज्ञान याचा परस्पर संबंध कसा सांगता येईल? आत्ताच आपण 2 घटकावरती मॅडम चर्चा केली की आपण अंतर कमी करूयात हो. आणि त्याच्यानंतर वाण कुठले घ्यायचे त्याच्यावरती. तिसरा महत्त्वाचा घटक आहे की त्या झाडाची वाढ मर्यादित करणं. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो कॅनॉपी मॅनेजमेंट. म्हणून आपल्याला वाढ मर्यादित करणं गरजेचं आहे कारण आपण अंतर कमी केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून आपण वेगळ्या परिस्थितीमध्ये कापूस त्या ठिकाणी घेतो. कधी मध्यम जमीन आहे, भारी जमीन आहे, पाऊस कधी जास्त पडतो, कमी पडतो, एखादं वेळेस अनावधानानं आपल्याला खताच्या मात्रा जास्त दिल्या जातात, त्यावेळेस कापसाची वाढ जास्त होऊ शकते. म्हणून आपल्याला वाढीचं नियंत्रण करणं तितकंच गरजेचं आहे. वाढ आपण पारंपरिक पद्धतीप्रमाणे जर ठेवली त्या ठिकाणी तर हवा खिळती राहत नाही, सूर्यप्रकाश प्रत्येक फांदीवरती पानावरती मिळत नाही आणि म्हणून पातेगळ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होती. म्हणून वाढ जी कॅनॉपी मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण आपण जर त्याच पद्धतीने कापूस वाढवू दिला तर 2 फांदीतलं अंतर वाढायला लागतं, 2 पात्यातलं अंतर वाढतं आणि पर्यायानं फांदीची लांबी वाढायला लागते. म्हणून आपल्याला वाढ नियंत्रित जर केली आपण तर निश्चित आपल्याला हवा खिळती त्या ठिकाणी राहील आणि कमी उंचीवरती जास्त फांद्या आपल्याला घेता येईल आणि कमी जागेवरती त्या फांदीवरती बोंड आपल्याला जास्त घेता येईल. म्हणून आपल्याला वाढ नियंत्रित करणं गरजेचं आहे. आता वाढ नियंत्रित कशी करायची त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक रासायनिक फवारणीद्वारे किंवा PGRचा वापर करून
त्या ठिकाणी वाढ नियंत्रित करणे, आणि दुसरी यांत्रिक पद्धतीद्वारे आपल्याला वाढ नियंत्रित करता येऊ शकतं. म्हणून आपण PGRचा वापर, जे रसायनाचा वापर करून वाढ नियंत्रित करणार आहे, त्याच्यामध्ये एकच आपल्याला PGR आहे. त्या ठिकाणी मॅपिकेट क्लोराईड 5% वापर आपल्याला करायचा आहे. परंतु हे वापरत असताना शास्त्रीय पद्धतीनं वापरणं गरजेचं आहे. बरं. थोड्या जरी चुका झाल्या तर त्याच्यावरती, त्या झाडावरती, त्या पिकावरती अनिष्ट परिणाम होतो. म्हणून वाढ नियंत्रक वापरत असताना जे काही आपण मॅपिकेट क्लोराईड आत्ता नाव घेतलं 5%चं, ते वापरत असताना परिस्थिती, त्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये वापरतो ते महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडली परिस्थिती पाऊस पडलेला आहे, जमिनीमध्ये ओलावा आहे आणि पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्याकडं पावसाचा खंड नाही आहे, हे गृहीत धरून त्या परिस्थितीमध्येच आपण या प्रकारच्या वाढ नियंत्रकाचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता कधी वापरायचं आहे ते वापरत असताना आपल्याला 40व्या दिवशी, म्हणजे लागवड झाल्यानंतर 40व्या दिवशी ज्यावेळेस पाता आपल्याकडे सुरू होतं, त्या कालावधीमध्ये वापरणं गरजेचं आहे. उशिरा आपण वापरलं तर त्याचा परिणाम आपल्याला फारसा मिळत नाही. म्हणून वाढ नियंत्रकाचा वापर करत असताना परिस्थिती महत्त्वाची आहे की जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. दुसरं, कापसाचं वय 40 दिवसाचं असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला या प्रकारच्या वाढ नियंत्रकाचा वापर करायचा. तिसरं महत्त्वाचं की त्याची मात्रा किती वापरायची. म्हणून आपल्याला मात्रा वापरत असताना 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली टाकून या प्रकारची फवारणी आपल्याला करायची. आणि फवारणी करत असताना एका एकरला 200 लिटर पाणी पडलं पाहिजे, याची काळजी घेणं गरजेचं आहे. बरेच वेळेस शेतकरी काय होतं, 100 लिटर पाणी पडतं आणि पर्यायानं त्याची मात्रा त्या प्रमाणात जात नाही आणि पर्यायानं त्या झाडाची वाढ नियंत्रित होत नाही. म्हणून आपण वापर करत असताना या प्रमाणामध्ये एका एकरला 200 लिटर पाणी आणि 10 लिटरला 10 ml टाकून फवारणी आणि 200 मिली एकरी वाढ नियंत्रक या पद्धतीची पहिली फवारणी आपल्याला घ्यायची. आणि दुसरी फवारणी घेत असताना 15 ते 20 दिवसानं दुसरी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. 55 ते 65 दिवसांनी दुसरी फवारणी करत असताना सुद्धा आपल्याला झाडाची उंची किती आहे ते आपण थोडं शेतामध्ये फिरत असताना पाहणं गरजेचं आहे. विनाकारण गरज नसताना जर आपण फवारणी केली तर झाडाची उंची त्याच ठिकाणी थांबते आणि पर्यायानं पुढच्या फांद्या, बोंडा आपल्याला मिळत नाहीत. म्हणून थोडं शास्त्रीय पद्धतीनं जागरूक राहून आपल्याला दुसरी फवारणी कधी करायची त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. म्हणून पहिलं जे काही 5 इंटरनोड आहेत त्या ठिकाणची 20 सेंटीमीटरपेक्षा जर लांबी जास्त असेल, वरचा शेंडा आणि 5वं इंटरनोड, तर लक्षात घ्यायचं आपली वाढ जास्त होत आहे, आपल्याला दुसरी फवारणी त्या PGRची वाढ नियंत्रकाची गरज आहे. म्हणून त्यावेळेस आपण दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. पण दुसऱ्या फवारणीमध्ये मात्र 10 लिटरला 12 ml वाढ नियंत्रक वापरायचं आहे. त्या पद्धतीने जर केलं आणि तिसरी आपल्याला आपण ठरवायचं आहे त्याची गरज आहे का, या पद्धतीचं वाढ नियंत्रक करायचं आहे. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं की आपल्याला PGRचा वापर करायचा नाही आहे. तर या परिस्थितीमध्ये यांत्रिक पद्धतीद्वारे, ज्याला आपण दादा लाड तंत्रज्ञान असं म्हणूयात, तर या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर आपल्याला करता येईल. त्या ठिकाणी जे काही वाढफांद्या आहेत त्या वाढफांद्या कट करणे, त्याला आपण यांत्रिक पद्धतीद्वारे वाढ नियंत्रित करू आपण म्हणून. किंवा शेंडा आपल्याला वाढत असेल, 3 फुटापेक्षा जास्त आपल्याला झाडाची हाईट जात असेल, त्या ठिकाणी शेंडा खुडणे या यांत्रिक पद्धतीचा वापर जर केला तर निश्चित आपण या सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामधला महत्त्वाचा भाग जो आहे की वाढ व्यवस्थापन, या पद्धतीने केलं तर आपल्याला उत्पादनामध्ये 20% 25% वाढ आपल्याला मिळू शकते. म्हणून त्या पद्धतीने शेतकरी बांधवांनी दोन्ही बाबीकडे लक्ष आपल्याला वाढ नियंत्रक त्याचा पण वापर केला पाहिजे आणि मग ती वाढ फांदी जी आहे त्याची सुद्धा छाटणी व्यवस्थित केली पाहिजे. यामध्ये सुद्धा पातेगळ व्यवस्थापन सुद्धा फार गरजेचं आहे. तर ते कसं केलं पाहिजे, कारण ते सुद्धा बऱ्याचदा कळत नाही शेतकऱ्यांना आणि मग त्यामुळे सुद्धा नुकसान होतं. बऱ्याच वेळेस मॅडम आपल्याला झाडाला मोठ्या प्रमाणात पाते आपल्याला लागलेले दिसतात. एका झाडावरती 20 पाते, 40 पाते, काही ठिकाणी मी पाहतोय 70 पाते, 80 पाते एवढ्या मोठ्या प्रमाणात लागतात. आणि बोंड त्याच्यानंतर, म्हणजे त्या पात्याचं रूपांतर फुलामध्ये, फुलाचं रूपांतर बोंडामध्ये हे जर पाहिलं तर बोंडाची संख्या आपल्याला कमी मिळते. म्हणजे पाते लागलेला असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीमुळे एखादं पाते मोठ्या प्रमाणात गळतात किंवा नैसर्गिक गळ त्या ठिकाणी होती. पाण्याचा ताण पडला असेल तरीसुद्धा पाते गळतात. अन्नद्रव्याची कमतरता असेल त्या ठिकाणी तरीसुद्धा पातेगळ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होती. आणि झाडाची दाटी वाढली, सूर्यप्रकाश पाहिजे त्या प्रमाणात जर नाही मिळाला त्या ठिकाणी तर पर्यायानं त्या ठिकाणी पातेगळ मोठ्या प्रमाणात होती. म्हणून हे पातेगळ आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. आणि खूप वेळेस काय होतं की दोन पावसामध्ये खंड मोठ्या प्रमाणात पडतो, ढगाळ वातावरण होतं. या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी इथिलीन वायू त्या पानाच्या देठामधून बोंडामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि अन्नद्रव्य पाहिजे त्या प्रमाणात दिलं जात नाही. त्या ढगाळ ह्याच्यामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस कमी होतं आणि पर्यायानं ऑक्सिजन कमी झाल्यामुळं
त्या ठिकाणी पातेगळ व्हायला लागते. म्हणून आपल्याला त्याचं व्यवस्थापन, कारण आपण मोठ्या प्रमाणात पातं निर्माण केलेलं आहे, ते हां. पातंसुद्धा टिकवणं गरजेचं आहे. परंतु काही नैसर्गिक परिस्थितीमुळे सुद्धा त्या ठिकाणी पातेगळ होती. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण जे काही संजीवक आहेत त्या संजीवकाचा वापर जर आपण NaA नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड हे संजीवक प्लॅनोफिक्स नावानं बाजारामध्ये हां. उपलब्ध आहे, ते 10 लिटर पाण्यामध्ये 2 ते 2.5 मिली टाकून त्यावेळेस जर आपण फवारणी केली, ढगाळ हवामान आहे त्या ठिकाणी, ऑक्सिजन कमी झालेलं आहे, पातेगळ मोठ्या प्रमाणात होती, या परिस्थितीमध्ये 2 ते 2.5 मिली 10 लिटरमध्ये प्लॅनोफिक्स टाकून जर फवारणी केली निश्चित पातेगळ आपल्याला कमी करता येईल. किंवा एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर त्या ठिकाणी 13-0-45 या प्रकारचं खताची फवारणी जरी आपण केली तर आपल्याला पातेगळ थांबवता येईल आणि चांगल्या प्रकारे पात्याचं फूल आणि फुलाचं बोंडामध्ये रूपांतर करता येईल. उत्पादन आपल्याला सघन कापूस लागवडीमध्ये चांगलं त्या ठिकाणी घेता येईल. जसं पातेगळ व्यवस्थापन तुम्ही सांगितलं आणि त्यानंतर बोंडाची संख्या सुद्धा वाढू शकते. पण यामध्ये सुद्धा बोंडांची सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. मग त्याचं वजन वाढावं किंवा त्याचा आकार वाढावा बोंडांचा, यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी विशेष घेतली पाहिजे. त्यासाठी मॅडम आपण बोंडाचं वजन अनेक शेतकरी हां. 2 ग्रॅमपासून 7 ग्रॅम 8 ग्रॅमपर्यंत जितकं बोंड आकार मोठं राहील, वजन चांगलं राहील, तेवढं आपल्याला उत्पादन जास्त येणार आहे. म्हणून आपल्याला बोंडाचा आकार वाढवणं गरजेचं आहे, वजन चांगलं मिळवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस बोंड लागतात त्या झाडाला त्यावेळेस काही परिस्थितीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी जाणवायला लागते. म्हणून आपण जर फवारणीद्वारे आपण त्या अन्नद्रव्याची वापर त्या ठिकाणी केला तर निश्चित बोंडाचा आकार वाढतो, वजन वाढतं आणि आपल्याला एक चांगलं 6 ग्रॅम 7 ग्रॅमपर्यंत बोंड जर मिळालं, कारण आपण सघन कापूस लागवडीमध्ये आपण झाडाची संख्या वाढवली आणि एका झाडावरती आपण जिथं फार आट्टा शेतकऱ्यांचा असतो की 70 बोंड मला मिळाले पाहिजे, 80 बोंड मिळाले हां. पाहिजे, ते काही येत नाहीत आणि आले तर 1 ग्रॅम 1.5 ग्रॅमचं बोंड आपल्याला मिळतं. मग त्यापेक्षा आपल्याला बोंडाची संख्या कमी घ्या, पण तू बोंडाचं वजन 7 ग्रॅम 8 ग्रॅम जर घेऊ शकलो आपण कमी बोंडाच्या संख्येमध्ये आणि झाडाची संख्या वाढवून आपण उत्पादन वाढवता येईल त्या ठिकाणी. म्हणून आपण बोंडाचा आकार वाढवण्यासाठी जे काही खतं उपलब्ध आहेत आपण फवारणीद्वारे देणार 05234 या प्रकारचं खत 10 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम टाकून जर फवारणी आपण घेतली तर बोंडाचं वजन आपल्याला मिळेल चांगल्या प्रकारे आणि शाश्वत उत्पादन त्या ठिकाणी मिळेल. आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल एक मल्टी मायक्रोन्युट्रिएंट 10 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम टाकून यासारखी फवारणी आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची एक आणि 05234ची एक फवारणी घेतली तर बोंडाचं निश्चित आपण 2 ग्रॅम 2.5 ग्रॅमनं आपण वाढवू शकू आणि 6 ग्रॅम 7 ग्रॅमपर्यंत आपल्याला बोंड आपल्याला मिळवता येईल. हां. म्हणजे संख्यांपेक्षा सुद्धा कमी बोंड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राईट. यामध्ये सुद्धा कापूस पिकावर तणनाशकांचा वापर करताना सुद्धा बऱ्याचदा शेतकरी जे आहेत ते चुकतात आणि मग त्याचे जे विपरीत परिणाम आहेत ते त्यांना भोगावे लागतात. चांगला प्रश्न विचारला, कारण गेल्या 7-8 वर्षापासून पाहतोय आपल्याकडं लेबरचा प्रश्न आहे, मजूर आपल्याकडे मिळत नाही. मागच्या 3 वर्षापासून पाहतोय की पाऊस आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्यावेळेस सुद्धा आपल्याला खुरपणी करता येत नाही, कोळपणी करता येत नाही. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं कल त्या ठिकाणी लेबर कमी आहे, आपल्याकडे मजूर कमी आहे. तणनाशकाचा वापर आपल्या 7-8 वर्षामध्ये आपल्या प्रत्येक पिकामध्ये वाढलेला आहे. त्याच पद्धतीनं कापसामध्ये सुद्धा शेतकरी तणनाशकाचा वापर करत आहेत. म्हणून आपल्याला तणनाशकाचा वापर करत असताना, कारण तणनाशकं 2-3 प्रकारचे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अनिवडक तणनाशक आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पीक कुठलंच नाही ते तणनाशक तिथं वापरू शकतो. काही पिकामध्ये वापरायचे असेल तर निवडक आहेत, सिलेक्टिव्ह तणनाशकं आहेत. त्या पद्धतीनेच आपल्याला तणनाशकाची निवड करणं गरजेचं आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तणनाशक वापरतो हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. मग तणनाशक वापरत असताना 2 प्रकारची तणनाशकं आज कापसामध्ये उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी लागवडीच्या नंतर ताबडतोब 24 ते 48 तासाच्या आत जर ओलावा असेल त्या ठिकाणी तरच ते तणनाशक वापरता येईल. या पद्धतीनं काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि लागवडीच्या नंतर ताबडतोब जर तणनाशक वापरायचं असेल तर त्या ठिकाणी पेंडामेथिलीन नावाचं तणनाशक आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. पण तो लागवडीच्या नंतर 24 ते 48 तासाच्या आत 10 लिटर पाण्यामध्ये 35 ml टाकून ती जर फवारणी आपण त्या जमिनीवरती केली आणि 1 एकराला 200 लिटर पाणी आपल्याला वापरायचं आहे तर पुढच्या 1 महिन्यापर्यंत तर त्या तण त्या ठिकाणी येणार नाही. स्पर्धा जी पिकाची आणि तणाची होणार आहे ती स्पर्धा कमी होईल. आणि यावर्षीचं वातावरण अल निनोची चर्चा सुरू आहे सगळीकडे, पाऊस कमी येईल, दुष्काळ पडेल या प्रकारे चर्चा सुरू आहे. जर ते आपण तण नियंत्रण सुरुवातीला केलं तर ती स्पर्धा आपल्याला कमी करता येईल.
कारण दुष्काळाचं सावट यावर्षी राहणार आहे. त्या पद्धतीनं जर ती स्पर्धा ओलाव्याची आपण जर कमी केली आणि हां. तणनाशक वापरलं तर निश्चित आपल्याला चांगला परिणाम, पण तो ओलावा असेल तर त्याच वेळेस आपण या प्रकारची प्री इमर्जन जे मी सध्या सांगितलं त्याच प्रकारचं तणनाशक वापरावं. आणि पोस्ट इमर्जन जी आहे उगवणी पश्चात तणनाशक ते आपल्याला वापरायचे. तर आपल्याला ज्यावेळेस तणाचं वय 10 ते 15 दिवसाचं आहे, अच्छा. 3 ते 4 पानावरती तणं आहेत, याच वेळेस फार उशीर झाला तर तणनाशक वापरता येतं. म्हणून आपल्याला उगवणी पश्चात तणनाशक वापरताना ही काळजी आपल्याला घ्यायची. बाजारामध्ये उपलब्ध जे हां. मिश्रण तणनाशक आपल्याकडे आहेत, क्युझॉलफॉप इथाईल आहे किंवा पायरीथायोबॅक सोडियम आहे, या प्रकारचं तणनाशक आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये 25 मिली टाकून त्याची फवारणी घ्यायची. परंतु लागवडीच्या नंतर या प्रकारचं उगवणी पश्चात जे काही तणनाशक आहे ते आपण 18 ते 20 दिवसाचं वय झाल्यानंतर त्यावेळेस वापरणं गरजेचं आहे. बरं. आणि तणनाशक वापरताना एकरी 200 लिटर पाणी पडलं पाहिजे, या पद्धतीने वापर आपण त्या ठिकाणी करावा. म्हणजे एकूणच सगळ्या गोष्टींचा हा विचार केला पाहिजे. एकूणच आता आपण पाहायला लागलो तर अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलो सर. आणि जसं तुम्ही सांगितलं की सघन कापूस लागवड तंत्रज्ञान हे खास शेतकऱ्यांच्या लाभासाठी तयार करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी याचा आणखीन कशा पद्धतीने फायदा घेतला पाहिजे? सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी हं. कोरडवाहू परिस्थितीमध्ये जे काही आपल्याकडे हलकी भारी जमीन आहे त्या ठिकाणी हं. फायदा घेणं गरजेचं आहे. कारण निसर्गामध्ये आपल्याला पाहतोय की पाऊस कमी होतोय, जास्त होतोय, या परिस्थितीत रिस्क आपली कमी होती त्या ठिकाणी. हं. म्हणून आपल्याला लागवड करत असताना आपण एकरी झाडाची संख्या वाढवतोय, लेबरचा प्रश्न आपल्याकडे आहे. म्हणून हो. आपल्याकडे बाजारामध्ये उपलब्ध काही निमॅटिक प्लांटर आपल्याकडे आहेत किंवा डिबलर फार चांगले आपल्याकडे आलेले आहेत, हं. जिथं आपल्याला 1-1.5 तासामध्ये 1 एकर आपल्याला लागवड होऊ शकते, जिथं आपल्याला 4-5 लेबर लागणार आहेत आणि 4 तास त्या ठिकाणी लागणार आहेत. म्हणून आपल्याला जे काही सघन कापूस लागवड तंत्रज्ञान आलं आहे त्या ठिकाणी डिबलरचा वापर आपण करावा. हं. म्हणजे आपल्याला अंतर, जी विशिष्ट अंतर आपण दिलेलं आहे की हलक्या जमिनीमध्ये 15 सेंटीमीटरवरती बी पेरलं पाहिजे, तर यंत्राद्वारे आपण ते मेंटेन करू शकू चांगल्या प्रकारे आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं सघन कापूस लागवड तंत्रज्ञान हे अतिशय शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. त्यामुळे कुठलीही चिंता न करता तुम्ही जर या तंत्रज्ञानाचा वापर करून जर कापूस लागवड केली तर निश्चितच आपल्याला दुपटीनं त्यामध्ये उत्पादन घेता येईल आणि उत्पन्न सुद्धा घेता येईल. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.